नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हाईड पार्क, मानपाडा, ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या स्मृती सचिन शिंदे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया शिंदे कुटुंबाला आणि जितक्या गप्पा मारता येतील तितक्या गप्पा मारूया. चला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. ताजमहल बांधायला कारीगर होते कुशल. बरं. सचिन रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरसाठी स्पेशल. काय सांगता? हो, हे माझी सासूबाई. नमस्कार. ही ननद. नमस्कार. ननदची मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा वेताळ. नमस्कार. हा भाचा. हो. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासरे. नमस्कार. ते आमची मावशी. बरोबर. ही माझी बेस्ट फ्रेंड हेली. नमस्कार. ते नंदेचे मिस्टर. ते माझे धीर, राहुल, काका आणि सगळे. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे आहे सगळं बालपण? माझं बदलापूरला गेलं बाळ. बदलापूर? हो, बदलापूरला कुठे? बदलापूरला सुभाषनगरला. आणि बाकी कॉलेज उल्हासनगर तिकडेच झालं सगळं. माहेरचं नाव? माहेरचं नाव चंद्रिका मन्ना. मन्ना. मन्ना म्हणजे बेंगॉली. तुमचं बालपण सगळं बदलापूर? नाही, माझं बालपण ठाणा आणि मुलुंड. कसं गेलं बालपण? खूप चांगलं गेलं. एकदम स्टुडिओज होती. तुम्ही हो कसं अभ्यासात? मी एकदमच अभ्यासात कमी. कमी? लहानपणी का हो? नाही, खेळाकडे जास्त लक्ष. कुठला खेळ आवडायचा? क्रिकेट. कशी गेली विकेट? कसं काय? क्रिकेट तर नंतर पडली. तुमची ओळख कशी झाली? आम्ही एका कंपनीत एकत्र कामाला होतो. बरं. मी ऍडमिनमध्ये होती. हा इंजिनियर होता तेव्हा. असंच म्हणजे मोठी होती कंपनी सेम. आता त्या ऑफिसचे कलिग्स असतात तर मग एकत्र. हा जास्त बोलायचा नाही, म्हणजे एकदम गप्प, कोणाशी जास्त बोलणं नाही, स्वतःचं कामं करायचं व्यवस्थित. बरं. तर म्हणजे तेव्हा पण मुलींशी बोलणं म्हणजे इज अ बिग टास्क फॉर हिम. काय हो, काय झालं असं? काय पहिल्यापासून म्हणजे स्वभाव तसाच आहे. म्हणजे जास्ती लोकांशी बोलणं नाही, पण मुलींशी तर फारच नाहीच बोलायचं. बाईने बोलतं केलं. काय सांगता? माझ्यामध्ये तुम्ही तेच बघितलं वाटतं, कमी बोलतात. नाही, म्हणजे तो असं व्यवस्थित होता ऍक्च्युली. मला असं ॲज अ फ्रेंड म्हणून आवडायचं, पण एवढं पुढे जाईल तो वाटला नव्हता तेव्हा. म्हणजे ॲज अ फ्रेंड आणि ॲज अ कलिग इट वॉज व्हेरी नाईस. म्हणजे असं व्यवस्थित. पण मग तुमच्या दोघांचं बोलायला जी सुरुवात झाली का? तुम्ही तर मुलींची बोलत नाही, मग बोलायला सुरुवात कशी झाली? कोणी ऍक्च्युली पहिलं आमचं बोललं? कोऑर्डिनेशन असायचं ऑफिसमध्ये. बरं. मी ऍडमिनमध्ये असताना सगळे डिपार्टमेंटचे रिपोर्ट्स घेऊन मला बॉसला सबमिट करायला लागायचं. तर तेव्हा आमचं बोलणं व्हायचं. अच्छा. म्हणजे मग? तसं बोलता बोलणं करायला सुरुवात केली आणि ती सवय झाली. मग हिच्याशीच बोलायचं, बाकी कोणाशी हो, नाही. ऑफिसमध्ये माझ्याशीच बोलायचे ते. फक्त? हो. का हो असं? स्वभाव पहिल्यापासून. काय एकीशीच बोलायचं? आता तिच्याशीच बोलायला लागलो, मग ती सवय झाली. मग ती सवय होता मग पुढे काय? लग्न केलं. डायरेक्ट लग्न? प्रपोज केलं? हो, डायरेक्ट फारच प्रपोज daring. केलं. म्हणजे आणि ते पण कुठे केलं विचारा? कुठे? बॉयलर रूम मध्ये. काय रोमॅन्टिक ठिकाण आहे. बॉयलर रूम. तुम्ही त्यांना प्रपोज करताना आजूबाजूला कोणी नव्हतं तेव्हा? कोणी नव्हतं. तीच त्या हिशोबाने सेटिंग करून. तुम्हाला अंदाज आला नव्हता असं कधीतरी? नाही, आम्ही चांगलं फ्रेंड्स होतो. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की, कारण हा एकतर कमी बोलणारा, प्लस कामातनं काम फक्त ठेवणारा. जास्त आमचं बोलणं पण व्हायचं नाही, जस्ट असं जनरल. मग बॉयलर मग बॉयलर मग मी गेले रिपोर्ट घ्यायला. तर तो बोला बस मला बोलायचंय. मी म्हटलं अच्छा ठीक आहे, बोलायचं असेल काहीतरी असेल. तर मग काय बोलतो, मला लग्न करायचं जशी. मी म्हटलं ओके रिलॅक्स. असं डायरेक्ट विचारलं तुम्हाला? हो. कुठून बळ एवढं एकवटलं होतं तेव्हा? आता म्हटलं आता सगळ्या हिशोबाने तिच्याकडे बघितलं, म्हणजे आपलं लाईफ पार्टनरच्या हिशोबाने ती त्याच्यात फिट बसली. मग डिसिजन घेऊन टाकलं. आणि डिसिजन घेतलं तर मग एकदा मग पण दडपण नाही आलं तुम्हाला असं विचारताना? एकदा डिसिजन घेतलं तर मग मागे पुढे बघायचं. नाही ते मान्य आहे, पण तो ह्यांनी नाही म्हटलं असतं तर? हा तर हा, नाही तर नाही. पण तुम्हाला खात्री होती की हो म्हणतील का? कशामुळे?
थोडंफार म्हणजे बोलायच्या हिशोबाने असं वाटत होतं की थोडंसं ती मला लाईक करते असं थोडंसं मनात होतं आणि मग तो कॉन्फिडन्स होता आणि मग विचारलं तुम्ही विचारलं. विचारल्यावर काय प्रतिक्रिया काय विचारल्यावर होती? मला तो थोडासा हे वाटलं की एकदमच म्हणजे समोर आता आपण ऑफिसमध्ये आलोय रोजचं काम एकदम विचारल्यावर थोडं मी म्हटलं ठीक आहे रिलॅक्स पण मी सांगितलं की मी येऊन आय विल म्हणजे मी एकदम नाही बोलले आणि होई नाही बोलले कारण घरी इज व्हेरी स्ट्रिक्ट म्हणजे माझ्या घरी एकदम स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट होता तर मग नंतर विचार केला की असं चांगलं आहे म्हणजे स्वभावही चांगला आहे आणि व्यवस्थित असायचं पण तर मग तुम्ही त्यांना होकार दिला मी बोलले हो कधी 2 दिवसात कसे गेले होते 2 दिवस तुमचे काही नाही म्हणजे मला वाटलं होतं की हा मला कसं काय मग काय लग्न कसं केलं पळून जाऊन लग्न केलं मी निघतो आता प्रपोज नंतर किती दिवसांनी लग्नाचा निर्णय निर्णय 2 ते 3 महिने मग लग्न 2 महिन्यांनी केलं 8-9 महिने 8-9 महिन्यांनी पळून गेले दोघेच हो कुठे गेला होता डोंबिवली हा डोंबिवली म्हणजे घर घेऊन ठेवलं होतं अच्छा आधी सचिनने हो मला वाटलं बॉयलर नाही 10x10चा बॉयलर नाही 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 मग नंतर इन्स्ट्रक्ट करून ठेवलेलं की माझे एक्सपेक्टेशन्स काय काय आहे? परत बॉयलर आला नाही पण त्या 8 महिन्यात तुम्ही घराची वगैरे व्यवस्था केलेली होती भाड्याने घेऊन घेऊन ठेवलं घेतलं होतं पण मग लग्न केलं तेव्हा कोण कोण होते दोघांबरोबर ऑफिसचे सगळे कलिग्स होते colleagues. बाकी जे कोणी ऑफिसमध्ये होते हो दोघांच्याही कुटुंबातलं कोणी नाही नाही किती वर्षापूर्वी आहे? 17 वर्ष 17 वर्षापूर्वी हो आणि मग घरच्यांनी स्वीकार केला हा, नंतर झालं. किती वर्षानंतर 6 महिने हे मला घरच्यांचं काय कळत नाही. मग कसं काय म्हणजे कोणी पुढं काय सपोर्ट मला वाटतं होता तेव्हापासून सपोर्ट होता पण थोडा असतो ना राग हा मोठा पप्पांचा लाडका मम्मीचा पण लाडका आणि तो थोडासा कल्चर डिफरन्स तेव्हा त्यांना माहिती नव्हतं मी कशी होती हाऊ विल आय म्हणजे असं कसं mix adjust होणार, करणार? कसं हा काय मग तो थोडासा बरोबर आहे. होता होऊ शकतं म्हणून मग नंतर सगळं व्यवस्थित झालं असं काही प्रॉब्लेम नाही मग तुमच्या घरून व्यवस्थित स्वीकार झाला हो 17 वर्षामुळे आम्ही एकत्र सगळे झालो. सगळे आता एकत्र आहात. एकत्र राहतो, Very हो. good. आणि तुमच्या घरी माझे आई वडील नाही आहेत नाही? नाही लग्नानंतर ते हां त्यांना दोघांनाही अटॅक आलेला डॅडी गेले 2005 मॉम 2013 माझ्या बहिणी आहेत बरोबर बरं पण आज ऍक्च्युली वेकेशन टाइम आहे म्हणून ते दोघे नाही आहेत अदरवाईज इट वुड हॅव बीन काय सांगाल म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगणार स्वभावाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल स्वभाव चांगला आहे खूप सपोर्टिव्ह आहे बरं मी आज ज्या पोझिशनमध्ये आहे करिअर वाईज सांगा किंवा कसंही हे त्यांच्यामुळे त्यांचं खूप स्टार्टिंगपासून सपोर्ट आहे सगळ्या लेवलला गायडन्स येतात कसं करायचं काय करायचं सो मोर दॅन अ हजबंड मी ॲज अ फ्रेंड त्यांना बघ वहिनी कधीच रागवत नसतील ना भरपूर आलो हा भरपूर आलो यानंतरचा जो खेळ आहे ना त्याच्यामध्ये गाणी वाजवायची आहेत. अच्छा आणि ही जी सगळे तज्ज्ञ मंडळी आज आलेली आहे तिथे ती तुमच्या मनातली गाणी ओळखणार आहेत आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया पहिलं आव्हान कोण स्वीकारणार मी हां ठीक कुठलं वाद्य पाहिजे तुम्हाला बासुरी बासरी ओके आता मला बघायचं आहे या 3 गाण्यांपैकी पहिलं गाणं कुठलं आहे ते तुमच्यासाठी एक घ्या तुम्ही घ्या तुम्ही चालेल सिलेक्ट करा हे मराठी गाणं आहे सगळ्यांसाठी हं. हा कसं ओळखलं चला म्हणा हे गाणं सगळ्यांनी 1 2 3 हा अभिनंदन हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आता पुढचं आव्हान तुमच्यासाठी आहे हा कुठलं वाद्य पाहिजे
तर तुझं काय काय कशात तुम्ही कुठल्या वाद्यातून तुम्ही गाणं बाहेर राहणार हा? तुला कुठलं ट्राय करते. चालेल ओके ट्राय करते म्हणजे ते काय कार्यक्रम घेतात रेग्युलर हिंदी गाणं आहे ओके. छान छान वाजवताय छान तुम्हाला कळलंय ना तुम्ही काय वाजवताय ह्यांचं राहू द्या तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय वाजवताय वाजवते. हा, मग बिंदास मग मला काय प्रॉब्लेम नाही हिंदी गाणं आहे येस. थँक्यू. एक मिनिट तुला कुठलं म्हणायचंय जरा म्हण ना कुठलं गाणं 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 गाणं. तेरी आशिक है सदियों पुरानी बोल. चाहे माने चाहे न माने. हे गाणं आहे आता हे गाणं वाजवा जरा तर हा उलटा खेळ घेतो मी मला कसं कळलं यासाठी कितवीत आहेस बाबा तू हा नाही 10वीत चांगला निकाल येईल बासुरी वाजवता येतं तिला. अच्छा ती बासरी वाजवते हो हो हो. जरा हे तुम्ही वाजवा आणि मग तुला वाजवायला देतो थांब. हा वाजवा जरा एक मिनिट द्या हं? हेच गाणं बघूया ती वाजवणार हे 500 रुपयाचं पुढचं बक्षीस तुम्हाला मिळालं अभिनंदन थँक्यू. आणि आता हे तिसरं गाणं कसं येणार आहे ना ठीक आहे द्या आता दोघांनी 2 वाद्य घ्यायचे तुम्ही कुठलं घेताय आणि घेऊ सर. घ्या ना कुठलं ढोलकी घेतली तरी चालेल घ्या आता काय डफली. डफली पाहिजे बरं मराठी गाणं आहे या कोण असतात तुमच्या हे माझी माझी बहीण आहे. बहीण आहे लहानपणापासून डान्स केलेले दिसतो अभिनंदन थँक्यू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच कसं जमलं भाऊ आणि बहीण हा इथे रक्षाबंधनच सुरू आहे आता. 2 नावं जाहीर करतो पुढच्या खेळासाठी बघूया काय होणार हे एक नाव आहे हेलित पटेल कम. दुसरं नाव जाहीर करतो ज्योती थेटे नमस्कार कधीपासूनची ओळख आहे तुमची 15 वर्ष झाले. 15 वर्ष कशी काय झाली ओळख मी बॅक ऑफिसमध्ये होते आणि ही फ्रंट ऑफिसमध्ये. तर बॅक ऑफिसमध्ये हेल्प लागतेच नेहमी. तर ही नेहमी येऊन माझ्याशी बोलायची. मी कमी बोलायची ती पण कमी बोलणार. पण काय कसा आहे स्वभाव त्यांचा खूप मनमिळाव स्वभाव आहे. खूप मदत करते. म्हणजे झटपट धाव कोणाचं पण मदत लागेल तर ती सगळ्यात पहिले त्या घरी पोचून जाते. पण तरी सुद्धा एक मैत्रीण म्हणून वाटत असतं की अमुक एक गोष्ट आहे ना तिने जरा ती बदलायला पाहिजे स्वतः काय मला असं वाटते आणि तिच्या नवऱ्याला पण असं वाटते ती खूप मदत करते. ती विचार नाही करत की किती मदत करायला पाहिजे. ती लिमिट क्रॉस करते मदतची. ते थोडं त्यांनी थोडं केलं. कंट्रोल करायला कंट्रोल पाहिजे. करायला पाहिजे बरं त्या आपण नणंदबाई अच्छा आपण कुठे असता ठाण्यातच. ठाण्यात अच्छा मग किती लांब इथून 10 to 15 मिनिट्स. मग यांचं लग्न झालं तेव्हा तुमचं झालेलं होतं नाही माझं 1 वर्षानंतर झालं. पण हे जेव्हा तुम्हाला कळलं की हे काहीतरी दादाचं चालू आहे बॉयलरकडे तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती नाही मी अगेन्स्ट होती. मला नव्हतं आवडत की दादाने असं करू नये असं वाटत हो. होतं कधीपासून तुम्ही बोलायला लागला मला वाटतं जवळजवळ मी 1 वर्ष बोलत नव्हती.
दादाशी. आणि मग सुरुवात कशी झाली? सुरुवातीला मला वाटतं मी नव्हतंच बोलत, मग हळूहळू जेव्हा त्यांचं रिसेप्शन झालं मग थोडं आम्ही एक्सेप्ट केलं, मग हळूहळू बोलायला लागले. काय सांगाल आता इतक्या वर्षानंतर तुमच्या वहिनीबद्दल? नाही, आता खूप छान आहे, खूप मनमिळावे, सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना हेल्प करते, घर व्यवस्थित सांभाळते. आता एकदम समाधान आहे. आता व्यवस्थित. तुमचं येणं जाणं असतं? हो. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल, नणंदबाईंबद्दल? ती खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे जसं ती बोलली ती 1 वर्ष बोलत नव्हती, पण मी काय माझा प्रयत्न सोडला नाही. म्हणजे मी बोलायची तिच्याशी वगैरे सगळं, पण खूप सपोर्टिव्ह आहे. आता आम्ही म्हणजे काय म्हणून नणदपेक्षा जास्त ती माझी बहिणीसारखी आहे. जस्ट लाईक अ फ्रेंड. आम्ही सगळं गोष्टी शेअर करतो. काय ॲडवाईस घ्यायचं असेल तर आम्ही एकत्र करतो. ही सगळी तयारी आम्ही एकत्र केलेली आहे. तर तिचा खूप जास्त मोठा सपोर्ट आहे मला माझ्या लाईफमध्येच. खूप जास्त मोठा. खूप छान वाटतंय. हो. असे तर हा सगळे. आता एवढ्यावर सुटका नाही तुमची. त्यानंतरच्या खेळात 3 बक्षिसं मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये ते चांदीचं नाणं, तो चांदीचा कुंकवाचा करंडा आणि ती चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती आणून देणार का आपण बघणार आहोत. तिघींसाठी वेळ आहे 1 मिनिटाची. आम्ही जे वाक्य वाचणार त्या वाक्यात कुठेतरी ते ठिकाण लपलेलं आहे आणि तुम्ही ते अचूक घेऊन यायची. तयार आहात? सज्ज? कोण आणणार चांदीचं नाणं? जग हे बंदी शाळा. वेळ सुरू झाली. जग हे लवकर. मोठा मोठा बेडरूम, पप्पांच्या बेडरूम मध्ये. ग्लोब चांदीचं राईट नाणं घेऊन साईडला इकडे आहे बघ, टीव्हीच्या इकडे त्या स्टँड मध्येच आहे. वर्ल्ड मॅप. त्याच्या बाजूला चांदीचं नाणं असेल. लवकर. आली 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 आली. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. पिठाचा डब्बा तिकडे, तिकडेच. चांदीचा कुंकवाचा करंडा. ड्रॉर हे मशीनच्या मागचा ड्रॉर आहे ना तिकडे. लवकर. मशीनची मागची ड्रॉरची तिकडे आहे तो. 40 सेकंद झाली. मिळालं ताई? 45. आली 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 आली. मिळालं. थँक्यू. सुदृढ आयुष्यासाठी व्यायाम महत्वाचा. डंबल्स इन द बेडरूम. पटकन सचिन, पटकन. बेडरूम मध्ये 9, 8, डंबल्स 7, वेदांच्या कपाटाची इकडे. 5. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. नणंदबाईंनी हा कुंकवाचा चांदीचा करंडा आणून दिला, अभिनंदन. चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला मिळून दिली. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. गप्पा झाल्या, गाणी झाली, धावपळ झाली, खेळ झाले, सगळं झालं. तुम्हाला विचारायचं आहे आता. क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची म्हणजे इन जनरल मी सगळ्यांची मागणार, कारण मे बी आमचं लव्ह मॅरेजमुळे कुठे त्यांना दुखावलं वगैरे असेल. अँड धन्यवाद द्यायचं असेल तर मम्मी आणि पप्पांचा दोघांचा सपोर्ट खूप जास्त आहे. इवन माझा धीर, राहुल, माझी नणद ज्योती, माझी फ्रेंड हेले, त्यांचा खूप सपोर्ट आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे तो एक सपोर्ट आणि एक अंडरस्टँडिंग लागतो पोचायला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आता माझे आई वडील नाही आहेत, मी त्यांना ऑफकोर्स मिस करते, पण तो मिस जास्त मी नाही करत, कारण हे मम्मी पप्पा इथे बसलेले आहेत म्हणून. खूप मिस करता? हा, म्हणजे कधी ना कधी. आज जसं मी मिस करते, ते असते तर आले असते ऑफकोर्स. तुम्ही क्षमा कोणाची, धन्यवाद कोणाची? म्हणजे सगळ्यांची क्षमा. ज्यांना आयुष्याच्या प्रवासात ज्यांना दुखावलं गेलं असेल त्या सगळ्यांची क्षमा. आणि धन्यवाद सगळ्यांचा. जो काही जी काय मी प्रगती केली लहानपणापासून, किंवा ज्यांनी त्याच्यात सगळ्यांचा हातभार आहे, तर मी सगळ्यांचा त्याचे आभार मानतो. बरं, अशी कुठली गोष्ट आहे जर संधी मिळाली तर वहिनींसाठी तुम्ही कराल? तिला कपड्यांची भारी हौस. एवढे कपडे घेऊन द्यायचे की परत तरी कपडे मागून द्यायचे. तो विवियानाच विकत घेताय. तुम्ही अशी कुठली जर संधी मिळाली तर मिस्टरांसाठी अमुक एक गोष्ट करायची आहे किंवा ती गोष्ट करायला आवडेल, अशी कुठली? त्यांना प्रॉपर्टी, स्टॉक मार्केट हे सगळं खूप आवडतं. सेव्हिंग्स अकाउंट्स आणि हे. मला जर जमलं आणि म्हणजे ऑफकोर्स जर झालं तर मी माझ्या सेव्हिंगने त्यांच्यासाठी एक प्रॉपर्टी घेईन फॉर शुअर लाईफमध्ये. येस, तथास्तु. थँक्यू. तुमच्या सगळी मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण हो यासाठी मनापासून शुभेच्छा.
आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.